आज आहे एकादशी, चला जाऊ पंढरीशी, चंद्रभागे करुणी स्थान, घेऊ देवाचे दर्शन. असं हे आजच्या एकादशीचं महत्व. संपूर्ण राज्यभरातून साधू संतांच्या दिंड्या पंढरी नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि पंढरपूर सोबतच राज्यातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावामध्ये आज विठुरायाचा नामघोष टिपेला पोहोचला आहे. अशाच प्रकारे आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील देऊर गावच्या पुरातन अशा विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणीही भाविक मोठ्या संख्येनं विठुरायाच्या दर्शनासाठी, त्याच्या पायी माथा टेकण्यासाठी या ठिकाणी गर्दी करून राहिलेले आहेत. वास्तुशिल्पकलेचा अप्रतिम वारसा सांगणारं हे मंदिर साधारणतः 12व्या शतकातील असून प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. भव्य दगडी चौथऱ्यावर उभारलेले आकर्षक प्रवेशद्वार, सभामंडप, गर्भमंडप आणि गाभारा अशी हेमाडपंथी वास्तुशैलीचे हे मंदिर पाहण्यासाठी भाविक येत असतात. मंदिराच्या खांबावर कोरलेली शिल्प लक्ष वेधून घेतात. या मंदिरातील एका खांबावर श्री विष्णू लक्ष्मीचे शेषनागासहित शिल्प हे आहे. यासोबत मंदिरात कानोपात्रा वृक्षही आहे. तर मंदिराच्या पाठीमागून वसना नदी वाहते. यामुळेच या भागातील भाविक या क्षेत्राला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखतात. याशिवाय अशा वास्तुशिल्पकलेचा बेजोड नमुना असलेल्या या विठ्ठल मंदिराला खूप पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिराच्या प्रत्येक खांबावरती शिल्पकलेचं सौंदर्य पाहायला मिळतं. याचपैकी एक असलेला हा गरुड खांब म्हणून भाविकांच्या मध्ये याची ओळख आहे. या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे या खांबावरती साक्षात विष्णू हे शेषनागावरती पोहरलेले चित्र कोरलेलं आहे आणि त्यांचे पाय लक्ष्मी दाबत आहेत. विष्णू आणि लक्ष्मी नारायणाचा हा सुंदरचं चित्र, या शिल्पकलेचा हा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच या विठ्ठल मंदिरामध्ये आल्यानंतर भाविक या चित्रासमोर आणि या गरुड खांबासमोर मिठी मारून नतमस्तक होतात. याच्या दर्शनानंच भाविकांना आत्मिक असं समाधान मिळतं. गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या साजऱ्या मूर्त्या भाविकांना आत्मिक दर्शन देतात. एकादशीच्या निमित्तानं श्रींची पहाटेची महापूजा, दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही फळाचं वाटप करण्यात आलं.